आषाढी एकादशी निमित्त नंदवाळ दिंडीत वारकऱ्यांना गोकुळतर्फे सुगंधी दूध आणि हरिपाठ वाटप। आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोल्हापूर ते प्रति पंढरपूर म्हणजेच नंदवाळ तालुका करवीर या मार्गावर दरवर्षीप्रमाणे काढण्यात आलेली पारंपरिक पायी दिंडी भक्तिभावाने पार पडली। हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात सहभागी झाले असून या भक्तिमय वातावरणात गोकुळ दूध संघाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत सुगंधी दूध आणि हरिपाठ पुस्तकांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली। या पायी दिंडीचे औचित्य साधून दिंडीतील भाविकांना गोकुळच्या वतीने 5000 सार्थ हरिपाठ पुस्तिका तसेच सुगंधी दुधाचे वाटप गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांच्यासोबत ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, संभाजी पाटील, संचालिका शौमिका महाडिक उपस्थित होते। या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना चेअरमन नवीद मुश्रीफ म्हणाले, आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं गोकुळ परिवाराकडून सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा देतो। आज नंदवाळ येथे होत असलेल्या रिंगण सोहळ्याला आमच्या गोकुळ परिवाराच्या वतीनं शुभेच्छा। आज आपल्याला माहीत असेल सालाबादप्रमाणे गोकुळ दूध संघ हा नेहमी सर्व समाजाच्या सण उत्सवामध्ये भाग घेऊन आज आपण दूध वाटप, हरिपाठ वाटप असा कार्यक्रम दरवर्षी आपण करत असतो। त्याचाच एक भाग आज आपण यावेळी आपण गोकुळ दूध संघाच्या वतीने या ठिकाणी घेतला। सर्व समाजाच्या घटकांना समाविष्ट करून हा सण आपण सर्वांनी साजरा करावा हा साध्य हेतू घेऊन गोकुळ दूध संघ नेहमी अग्रेसर असतो। मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, सर्व भाविकांना शुभेच्छा देतो। रामकृष्ण हरी। या कार्यक्रम प्रसंगी संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ, माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, संचालिका शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, लक्ष्मण धनवडे, उल्हास पाटील, महिला नेतृत्व अधिकारी मृण्मयी सातवेकर, संपदा थोरात, संघाचे अधिकारी, कर्मचारी आणि महिला स्वयंसेविका आदी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।